सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 106 नंबरची गाथा आहे। कुठला अधिकार सुरू झालाय? नवपदार्थ मोक्षमार्ग प्रपंच अधिकार। त्याच्यामध्ये काय सांगतायत? सम्मतनाणजुक्तं चारितं रागदोषपरिहीणं मोक्षसहवदिमग्गो भवाणं लब्धबुद्धीनं। कशाचं वर्णन करतायत? म्हणजे हा अधिकारच असा आहे, नवपदार्थ मोक्षमार्ग प्रपंच, नऊ पदार्थांचं आणि मोक्ष मार्गाचं स्वरूप सांगणार आहे। तर त्याच्यामध्ये मोक्ष मार्ग कसा आहे ह्याच्यासाठी 8 विशेषणं दिली आहेत गाथेमध्ये। सगळं पूर्ण गाथा जी आहे ती मोक्ष मार्गाला प्ररूपित करते किंवा कसा आहे मोक्ष मार्ग हेच दाखवते। सम्मत नाणजुत्तम समजण्यासारखं आहे, सांगा कसा आहे मोक्ष मार्ग? सम्मत नाणयुक्तम, खाली न बघता सांगायचं, सम्यक्त्व आणि सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानाने युक्त आहे। परत तसंच लावायचं चारित्तम रागदोष परिहीणम चारित्तम जुत्तम। काय लावायचं? रागदोषाचा परिहार, परिहीण म्हणजे रहित, परिहीण म्हणजे रहित, रागद्वेषाने रहित, चारित्र्याने युक्त आहे। पुढं भव्वाण नाही मग्गो म्हणजे काय? मार्ग आहे। पुढं भव्वाणम भव्यांचा आहे आणि लब्धबुद्धीणम लब्धबुद्धीवाल्यांचा म्हणजे ज्यांना काय म्हणायचं, अलब्ध बुद्धींना कशायाने सॉरी लब्ध बुद्धींनाच असतो न की अलब्ध बुद्धींना, असं त्यांनी पुढे सांगणार आहेत। ज्यांना तत्वज्ञानाची प्राप्ती झाली आहे असे ते लब्ध बुद्धीवाले, अशा जीवांनाच मोक्षमार्गाची प्राप्ती होते, अन्यांना नाही। हे दाखवलं होतं का मी लिहून? कसा आहे मार्ग? 8 विशेषणं केली होती। मोक्षाचा मार्ग कसा आहे? पहिलं विशेषण केलं, सम्यक्त्व दर्शन आणि सम्यक ज्ञानाने युक्त आहे। म्हणजे कसा आहे? कशाने रहित आहे? म्हणजे काय म्हणायचं त्याला, विरोधी जे आहे त्याचं परिहार करण्यासाठी ही विशेषणं दिली आहेत। म्हणजे तुम्ही सांगताय मोक्ष मार्ग असा आहे, बाहेरची लोक सांगतील की आम्ही पण सांगतो तो मोक्ष मार्ग आहे, मग त्याच्यामध्ये ही विशेषणं जातात का ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी खुलासा करतायत। मग या विशेषणांनी सहित आहे तर कोणत्या विशेषणांनी रहित आहे तो किंवा कसा नसतो हे सांगण्यासाठी म्हणून त्याच्या विरोधी सगळ्या गोष्टींचं खुलासा टीकेमध्ये केलंय त्यांनी। मोक्ष मार्गस्य एव तावत सूचनायम, त्यापैकी येथे मोक्षमार्गाची सूचना करता आहेत। जे पहिल्या गाथेमध्ये प्रतिज्ञा केली ना अधिकार सुरू केल्यावर, 9 पदार्थ आणि मोक्षमार्ग सांगणार, तर त्यापैकी मोक्षमार्गाचं येथं कथन करणार आहेत। तर तो मोक्षमार्ग सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानाने युक्त आहे। म्हणजेच कसा आहे? असम्यक्त्व आणि अज्ञानाने, मिथ्यात्व म्हणायचं, मिथ्यात्व आणि अज्ञानाने रहित आहे। म्हणजे जिथं जिथं मिथ्यात्व आहे तिथं मोक्षमार्ग नाही हे समजून घ्या। का सांगावं लागलं?
आता कोणी कुतप करतायत, जाऊ दे, ते तपमध्ये चारित्र्यात येईल. पण कोणी काय केलं, देवालाच धरून बसलं. जे वितरागी का असेनात ते देवच मला मोक्षाला नेणार असं जर कोणी एकांत करेल तर त्यांना धरलेलं सुद्धा सांगितलं मिथ्यात्व आहे. ते पण भगवंतांविषयी यथार्थ ज्ञान झालं नाही, तत्वाचं यथार्थ ज्ञान झालं नाही, त्यामुळं ते कसं आहे, मिथ्यात्वच आहे. मग मिथ्यात्व जिथं आहे तिथं मोक्षमार्ग नाही. अज्ञान आहे. काय अज्ञान आहे? सगळ्यात पहिल्यांदा शरीरापासून भेदविज्ञान नाही, त्यामुळं श्रद्धान आणि ज्ञान दोन्हीमध्ये समीचीनता नाही, अशा ठिकाणी मोक्षमार्ग सुरू होत नाही. म्हणून तिथं तुम्ही भलेही कितीही काय म्हणायचं, देवशास्त्र गुरूंच्या अधीन राहावा किंवा त्यांनी सांगितलेल्या सगळ्या मार्गाचं फॉलो करणार, पण तरीसुद्धा जर भेदविज्ञान केलं नाही तर मोक्षाचा मार्ग सुरू होणार नाही, हे सांगितलं. म्हणून सगळ्या आपल्या ज्या ज्या कल्पना आहेत त्या सगळ्या इथं खोडून काढल्या. आपल्याला वाटतोय की आपण इतकं करतोय धर्म म्हणजे मोक्षमार्गच आहे, असं तर नाही. जिथं मिथ्यात्व संपलं नाही तिथं मोक्षमार्ग सुरू झाला नाही. म्हणून मिथ्यात्व आणि अज्ञानाने युक्त नसतो. टीकेतलं एक एक विशेषण वाचत जाऊ आपण. सम्यक्त्व ज्ञानयुक्तम एव न असम्यक्त्व ज्ञानयुक्तम. कसा आहे मोक्षमार्ग? सम्यक्त्व आणि ज्ञानाने युक्त आहे. सम्यक्त्व म्हणजे काय आणि सम्यक ज्ञान म्हणजे काय हो? म्हणजे काय? सम्यक दर्शन म्हणजे लय मोठा प्रश्न विचारले, सगळं करायला. एकचा क्लास नाही, 11चा क्लास नाही. सम्यक दर्शन म्हणजे आत्म्याचं यथार्थ श्रद्धा, त्याला सम्यक दर्शन म्हणलं. मी जीव आहे ही समीचीन मान्यता, त्याला म्हणलं सम्यक दर्शन. आत्मविश्वास, त्याला म्हणलं सम्यक दर्शन. आणि म्हणजे इथं आत्मविश्वासाची कमी आहे, आत्म्याचा विश्वास नाही आहे, बाकी सगळ्यांचा विश्वास आहे, त्याला म्हणलं मिथ्यात्व. जसं म्हणलं आता मी की हे भगवान, हे गुरु मला तारणारे आहे, त्यांच्याविषयी श्रद्धा, त्यांच्याविषयी विश्वास. ठीक आहे, व्यवहार सम्यक दर्शनामध्ये ते पण असणार आहे सम्यक दृष्टी जीवाकडं, पण पहिल्यांदा आत्मश्रद्धा, त्याच्यानंतर तिथं व्यवहारामध्ये सांगितलं देवशास्त्र गुरूंचं, नवतत्वाचं वगैरे श्रद्धा आहे. तर इथं सांगितलं की मिथ्यात्व म्हणजे आत्म्याचं सोडून बाकी सगळ्याविषयी विश्वास आहे, तर तो मिथ्या दृष्टीचा आहे. आणि सम्यक ज्ञान म्हणजे काय? आत्म्याविषयी संशय, विपर्यय, अनध्यवसाय रहित जो निर्णय आहे त्याला म्हणलं सम्यक ज्ञान. समीचीन ज्ञान, आत्म्याचं प्रामाण्य, जे मी जाणलं ते सत्यच आहे, तो आत्माच आहे, तो मीच आहे, ही अनुभूती घेणं हे झालं सम्यक ज्ञान. आणि त्याने रहित तेवढा निर्णय सोडून बाकी सगळं केलं तुम्ही. काय केलं? 11 अंग 9 पूर्वापर्यंत गेलात तरीसुद्धा अज्ञान आहे, तरीसुद्धा मोक्षमार्गस्थ नाही, तरीसुद्धा सांगितलं ते ज्ञान शून्य आहे. काय सांगितलं 201 गाथेमध्ये, 202 गाथेमध्ये सांगितलं, नविसो जाणदी अप्पा नयम तू सव्वागम धरोवी. सर्व आगमाचा धारी झाला तरी सुद्धा आत्म्याला जाणू शकत नाही. म्हणजे सर्व आगमाचा धारी म्हणजे इथपर्यंतच घ्यायचा, 11 अंग आणि 9 पूर्वापर्यंतचा धारी झाला तरी तो आत्म्याला नाही जाणत असेल तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान त्याला अजून प्रगट झालं नाही. सर्व आगम म्हणजे ॲक्च्युली द्वादशांग असतं, पण द्वादशांग नियमाने सम्यक दृष्टीलाच प्रगट होतं. जे मिथ्या दृष्टीचं ज्ञान आहे ते कितीपर्यंत जाऊ शकेल त्याचा पुरुषार्थ, तर 11 अंग पार करेल, 9 पूर्वापर्यंत जाईल, पण 9व्या पूर्वाच्या पुढं त्याला 10व्या पूर्वाचं ज्ञान होणार नाही. म्हणून सांगितलं ते कसं आहे? अज्ञान आहे. मग जो अज्ञानाने युक्त आहे तो मोक्षमार्गस्थ नाही. पुढं सांगितलं मोक्षमार्ग कसा आहे किंवा कोणता आहे? चारित्रम एव न अचारित्रम.
कसा आहे हो मोक्षमार्ग? मोक्षमार्ग हे चारित्रच आहे, अचारित्र नाही. दोन वेगळी विशेषणं केली आहेत त्यांनी. आपण ते दोन्ही एकात घातलं, रागद्वेष रहित चारित्र, पण त्यांनी दोन्ही वेगळं सांगितलंय. म्हणजे ते चारित्रच आहे, अचारित्र नाही, असं का सांगितलं? अचारित्र म्हणजे काय, चारित्र म्हणजे काय? चारित्र म्हणजे सम्यक दर्शन सहित आहे म्हणून ते चारित्र आहे, आणि हे असम्यक दर्शन, अचारित्र म्हणजे सम्यक दर्शन नाही. ते शब्द सांगितले, मला एक्सप्लेन कर. म्हणजे काय चारित्र म्हणजे काय? चारित्र नाहीये, आचरण नाहीये. म्हणजे काय? अनुभूती सहित नाहीये. तीन लाईन सांगितले होते मी छडालाच्या तिसऱ्या ढालीतलं दुसरा दोहा, त्यालाच म्हणाय. त्या 3 ओळींमध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. बरोबर, त्यात सांगितलंय ना, परद्रव्यनते भिन्न आपमे रुची सम्यक्त्व भला आहे. पुढं आपरूपको जानपनो सो सम्यक ज्ञान कला आहे. आपरूप में लीन रहे थिर सम्यक चारित्र होई. स्वभावामध्ये स्थिर राहणं, लीन राहणं, भलेही ते एक समयासाठी असेल तरी सुद्धा ते चारित्र आहे. लीन म्हणजे, स्थिर म्हणजे दीर्घकाळासाठी असं नाही सांगायचंय. तर जरी एका समयात निर्णय केला की, जसं समजा तुम्ही परगावी गेलाय आणि घरी आलाय, तुमच्या गावामध्ये आलाय, आणि गावात आल्यावर घरासमोर उभारल्यावर जस्ट एक दृष्टी गेली तुमची की हे घर माझं आहे, तर तिथं वेळ लागला का निर्णय करायला, हे घर माझं आहे. मग तिथं जाऊन आत बघणार, थांबणार, मग तिथं तुम्हाला आनंद होणार. बस तिथं दिसलं की घर, छत दिसलं तरी सुद्धा आनंदच. म्हणजे उडत आलेलं नव्हे, स्थिर असते छत ते. नाहीतर आता पुरात सगळीकडं काय त्या वाऱ्यानी म्हणा, पाण्यानी म्हणा, सगळीकडं कोणाची पण घरं कुठं पण गेली आहेत. आपलं घर जिथलं तिथं हे बघून त्या एका समयासाठी आनंद प्रकट झाला की नाही. मग तसं सांगितलं इथं सुद्धा, बस मी आत्मा आहे हे जाणणं, त्या समयात ज्ञानाला आत्म्यात ठेवलंय तुम्ही, मग ते समय सुद्धा चारित्र आहे. त्या समयामध्ये प्रगट झालेलं जे काय तुमचं ज्ञानाचं उपयोग आहे, ज्ञानाची परिणती आहे, ती सुद्धा सम्यक चारित्र आहे, आणि तोच मोक्ष मार्ग आहे. म्हणून सांगतायत चारित्रच मार्ग आहे मोक्ष मार्ग, अचारित्र मोक्ष मार्ग नाही. आता ह्याच्यात काय काय घालायचं सांगा. अचारित्रमध्ये आत्मस्थिरता सोडून बाकी सगळं चारित्र. काय काय जे चारित्र नाही ते देवदर्शन, गुरु, सगळंच. म्हणजे जे काय कुतप करतायत लोक, ते सुद्धा अचारित्र्यामध्ये घेतलं, किंवा मुनिदशा घेतलीये पण द्रव्यलिंग सहित आहे तरी सुद्धा ते अचारित्रच आहे. सगळं रागद्वेष मोह, बाहेरची सगळी ममता सगळं सोडलंय, पण तरी सुद्धा अजून समतेला धरलं नाही तोपर्यंत अचारित्र आहे. आता त्याच्या मागं समजून घ्या, जे काय सांगायचं ते सगळं अचारित्र्यामध्ये आहे. फक्त आत्मज्ञान सोडून चारित्र्याचा सगळ्यात मॅक्झिमम पुरुषार्थ कराल तरी सुद्धा ते अचारित्रच आहे. म्हणजे एखादं व्रत घ्या, नियम संयम घ्या, पंचमगुणस्थानामध्ये जाणारा जीव आत्मज्ञानपूर्वक एखादा नियम घेतला तरी सुद्धा पंचमगुणस्थानात गेला. मग तेवढं आत्मज्ञानच नाही आहे, पण एखादा संयम घेतला तरी सुद्धा अचारित्रात आहे. आणि काय म्हणलं, पुढं प्रगती करत जाऊन कोणी दीक्षा घेईल, मुनी दीक्षा, तरी सुद्धा जर सम्यक दर्शन नाही आहे तर ते सगळं अचारित्र आहे असं सांगितलं. म्हणून मला काय म्हणायचं होतं की ह्याच्यामध्ये चतुर्थ गुणस्थानात काय हो, चारित्र आहे का अचारित्र आहे? चारित्र आहे. कुठं चारित्र आहे चिंता आहे ना, तिथे चारित्र पण नाही आणि अचारित्र पण नाही. ऍक्च्युली मिथ्या चारित्र नाहीये, अचारित्रचं चारित्र म्हणता येते कारण संयम नाहीये म्हणून ते तिथं पण देश संयम वगैरे आपण पाचगुणस्थानापासून म्हणतो, म्हणून उपचार से चारित्र कहा गया आहे, किंवा स्वरूपाचरण चारित्र असं एक नाव आहे त्याचं.
मग श्लोक वार्तिकमध्ये त्यांनी खुलासा केला आहे की पहिल्या गुणस्थानातलं चारित्र्य आणि चतुर्थ गुणस्थानातलं चारित्र्य दोघांचेकडे पण चारित्र्य नाही, तर दोघांच्यात काय फरक आहे हो? दोन्ही जीवांकडं, पहिल्या गुणस्थानातल्या जीवाकडं पण त्याच्याकडे तर श्रद्धा नाही, ज्ञान नाही, चारित्र्य पण नाही पहिल्या गुणस्थानामध्ये. चौथ्या गुणस्थानामध्ये श्रद्धा आहे, ज्ञान आहे, पण चारित्र्य नाही. मग दोन्हीकडे चारित्र्य नाही तर काय फरक आहे असा प्रश्न विचारलाय. सम्यक्त्वासहित चारित्र्य आहे, असम्यक्त्वासहित आहे असंयम, असंयत म्हणतो ना, असंयत सम्यक दृष्टी. आपण हे प्रकरण घेतलं होतं पूर्णता नाही. क्षायक्षमिक भावाच्या प्रकरणामध्ये. अनुभूती आहे तेवढ्या पुरतं ते चारित्र्य आहेच ना. म्हणून काय सांगितलं? पूर्णता नाही. हां, पूर्णताचा प्रश्नच नाही आहे. पूर्णता तर आमची 14 गुणस्थान संपल्याशिवाय नाही आहे. म्हणजे म्हणायचं आहे तिथं की कसं सिद्धी केली होती आपण क्षायक्षमिक भावाच्या प्रकरणामध्ये. खूप दिवस चाललं होतं हे प्रकरण आपलं आणि त्या दरम्यान खूप चांगला खुलासा झाला होता. ऐकायचं असं तर ऐकून काढा, त्याच्यामध्ये किती 57 गाथेच्या बहुतेक प्रवचनात आले असणार आहेत. 5 भावाचं प्रकरण जेव्हा घेतलं होतं त्यामध्ये क्षायक्षमिक भावात जे चारित्र्याचं वर्णन करत होतो त्यामध्ये सांगितलं की चारित्र्य कधी प्रगट होतंय आणि कधी का प्रगट होत नाही, त्याच्यामध्ये अडथळा कोण करतंय हो चारित्र्य प्रगट होण्यामध्ये? चारित्र्य मोहनीय ना. मग सांगा पहिल्या गुणस्थानामध्ये कुठलं चारित्र्य मोहनीय आहे? अनंतानुबंधी. चौथ्या गुणस्थानामध्ये कुठलं चारित्र्य आहे? चारित्र्य मोहनीय अप्रत्याख्यानावरण. वरचं मला काही सांगायचं नाही ऍक्च्युली, ह्या दोघांच्या विषयी चर्चा करायची आहे. दिसतंय ना बोर्डवरचं? तर काय म्हणायचंय मला की जेव्हा पहिल्या गुणस्थानातून चतुर्थ गुणस्थानामध्ये गेला हा जीव त्यावेळीस अनंतानुबंधीचा अभाव झाला. चौथ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी आहे का उदयामध्ये? नाही आहे. मग ह्याचं कार्य काय होतं अनंतानुबंधीचं? हे सगळं कर्माकडून बोलतोय आपण, वास्तविक आत्म्याचा पुरुषार्थ समजून घ्यायला पाहिजे. मग इथं सांगायचं की ते मिथ्यात्वाचं कार्य आहे. अनंत संसाराचा अनुबंधी आहे तो, मग मिथ्यात्वाच्या बरोबर अनंतानुबंधी कार्य करते. मग म्हणून सांगितलं अनंत संसाराला बांधायचं कार्य करणारा तो अनंतानुबंधी आहे. मग मला म्हणायचंय जेव्हा पहिल्या गुणस्थानातून हा जीव चौथ्या गुणस्थानामध्ये जातो तर त्या समयाला अनंतानुबंधीचा अभाव झाला, अनुदयात गेली ती प्रकृती. मग अनंतानुबंधीच्या अभावात काहीतरी प्रगट झालंय का नाही? काय प्रगट झालं? तेवढ्या म्हणजे हे चारित्र्य मोहनीय इथं चारित्र्याचा घात करत होतं, चारित्र्य प्रगट होऊ देत नव्हतं. कसलं चारित्र्य? आत्मलीनता रूप चारित्र्य प्रगट होऊ देत नव्हतं. आता या गुणस्थानातून पार झाला हा जीव, चौथ्या गुणस्थानात गेला तर तेवढ्या रूपाने चारित्र्याचा घात थांबला. म्हणून सांगितलं गेलं काय? येन अंशेन रागः तेन अंशेन दोषः, येन अंशेन वीतरागः तेन अंशेन अबंधः. मग जेवढ्या अंशाने रागाने रहित झाला तेवढ्या अंशाने इथं अबंधक आहे की नाही, म्हणजेच चारित्र्य आहे की नाही. म्हणून त्यांनी शब्द दिलेत की श्लोक वार्तिकमध्ये पहिल्या गुणस्थानामध्ये असलेलं चारित्र्य कुचारित्र्य आहे आणि चतुर्थ गुणस्थानामध्ये तुम्हाला संयमाच्या अपेक्षेने बघताय म्हणून तिथं अचारित्र्य आहे. म्हणून संयमच चारित्र्य आहे असं नाही. संयम कशाने बघताय हो तुम्ही? बाहेरच्या शरीराने संयम बघताय, किती केलं, काय केलं, काय सोडलं, काय धरलं, किती त्याग केला वगैरे ह्याच्यावरून. आत्म्यात काय झालंय हो? ज्ञानाची काय परिणती झाली आहे तिथं? जेव्हा कुठल्याही गुणस्थानात जाऊ दे जीव, ज्ञानाचं परिणमन काय आहे ते सांगा. तिथं पुरुषार्थ आहे ना महत्वाचा. तुम्ही बहिरंगातल्या मला निषेध करायचा नाही आहे संयमाचा. संयम तर आहे की 5व्या 6व्या गुणस्थानात वर चढताना संयमाची दृढता वाढत जाते, विशुद्धी वाढत जाते आणि तसं तो अंगीकार करत जातोय. पण मला म्हणायचं आहे की जेव्हा काय लिहिलं तुम्ही? वाचा, मला नाही वाचले.
येनांशेन संदृष्टिस्तेन येनांशेन सदृष्टिस्तेनांशेनस्य बन्धनं नास्ति येनांशेन तु रागस्तेनांशेनास्य बन्धनं भवति. कार्तिकी अनुप्रेक्षामध्ये ना पुरुषार्थ द्योपान पुरुषार्थ द्योपान 212. बरं ठीक आहे. तर मला काय सांगायचं होतं की चारित्र्य हे आपण बाहेरून पाहण्याची सवय झाली आहे म्हणून तुम्ही सांगताय की त्यांनी संयम घेतलं काय एक देश व्रत घेतलं सकल देश संयम घेतलाय असं तो चारित्र्यामध्ये वर सरकतोय हे तुम्ही बाहेरून सांगताय. पण अंतरंगातली विशुद्धी आहे ना तिथं संयम प्रगट होतोय तिथं चारित्र्य प्रगट होतोय. मग खरं चारित्र्य कुठं प्रगट झालं जेव्हा पहिल्या गुणस्थानातून पार केला ना हा जीव पुढं गेला तिथंच चारित्र्याची प्राप्ती झाली आहे. म्हणजे ज्ञानात ठेवण्याचं जे पुरुषार्थ आहे जो संयम आहे ना तो सगळ्यात महान संयम आहे. मग तो भलेही बहिरंगामध्ये अव्रती दिसेल म्हणून तिथं चारित्रच आहे म्हणून म्हणलं चतुर्थ गुणस्थानामध्ये मोक्षमार्ग सुरू झालाय. मग तिथं सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र्याची एकता आहे. नुसतं सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान आहे असं नाही. मग त्या सूत्रातलं अर्धवट वेगळं सूत्र तयार करावं लागेल. चतुर्थ गुणस्थानामध्ये सम्यक दर्शन सम्यक ज्ञानाने मोक्षमार्ग आहे आणि 5व्या गुणस्थानापासून एकदेश चारित्र्याने मोक्षमार्ग आहे. 6व्या गुणस्थानामध्ये सकल चारित्र्याने मोक्ष आहे. असं वेगवेगळी सूत्र का नाही केली हो? पण हे बहुलतेच्या अपेक्षेने घेतलं का अचारित्र कुठं म्हणजे चौथ्यात तुम्हाला तेच सांगायचे की बहिरंगात चारित्र्य पाहण्याची तुम्हाला सवय आहे ना त्याच्यावरून तुम्ही चारित्र्याचं परिभाषा करताय तर त्याच्यासाठी सांगितलं की इथं वरच्या अपेक्षेने चारित्र्य नाही आहे तशा प्रकारचं. पण जे अंतरंग चारित्र्य पहिल्यात नव्हतं ते इथं प्रगट झालंय ते कसं दाखवणार? त्यालाच तुम्ही नाव दिलंय स्वरूपाचरण चारित्र्य आणि मग पुढं प्रगट होतं ते संयमाचरण चारित्र्य म्हणाल. मग इथं त्याला पण परिणामातले त्यामुळे दिसणार नाही. परिणाम आत जोडलेत ना बाहेर बाह्य क्रिया काही नसेल तरी सुद्धा म्हणूनच त्याला सम्यक्त्वाचरण चारित्र्य म्हणा किंवा स्वरूपाचरण चारित्र्य म्हणा असे तिथं ते त्याची उपलब्धी झाली आहे. खूप चांगलं प्रकरण झालं होतं. आम्ही फार अनेक शास्त्रातून त्याचं खुलासा बघितला होता. स्पेशली ऐका ज्यांना नाही मिळालं असेल त्यांनी क्षयक्षमिक भावामध्ये जे चारित्र्याचं वर्णन घेतलं होतं त्याच्यामध्ये खुलासा केला होता. चतुर्थ गुणस्थानामध्ये ना सेकंदाचा 10वा भाग काहीतरी आहे आणि ह्याच्यामध्ये त्याच्या वरच्या गुणस्थानामध्ये जे अंतर्मुहूर्त स्थिरता आहे असं ते दोन्हीमध्ये डिफरन्स आहे ना? असं काही नाही. आता जेव्हा प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करणार ना त्यावेळेस तिथं अंतर्मुहूर्तासाठीच अंतरायाम तयार झालाय. मग त्याच्यामध्ये किती काळ का असे ना तो अनुभूती घेईल किती समयाची पण असेल ती एक समयाचीच असेल असं नाही. हां आणि कमीत कमी सांगायचंय म्हणून सांगितलं जातं की कधी समयाचा 1,00,000वा भाग जरी तुम्ही स्वभावात गेला तरी सुद्धा ते चारित्रच आहे असं सांगितलं जाईल. अंतर्मुहूर्त प्रत्येक उपयोग आहे तो अंतर्मुहूर्तासाठी असतोय. म्हणजे त्याच्याबरोबर असणारी जी स्थिरता आहे ना त्याच्या अपेक्षेने वरच्या गुणस्थानांचा भेद बदलत गेला. संयमाच्या बाह्य संयमाच्या निमित्तात म्हणा किंवा अंतरंग विशुद्धीच्या निमित्तात जी स्थिरता प्रकट होत जातीये त्याच्या निमित्तात विशुद्धी बदलतीये. म्हणूनच तिथं 4थ्यापेक्षा 5व्यात विशुद्धी अधिक आहे 5व्यापेक्षा 6व्या 7व्यामध्ये विशुद्धी अधिक आहे. म्हणून तिथं चारित्र्याचे हे भेद केले गेले त्या विशुद्धीच्या अपेक्षेने. चारित्र्यामुळे विशुद्धी वाढते का? विशुद्धीमुळे चारित्र्यामध्ये प्रगट काय म्हणायचं वृद्धी होती. बाहेरून आत जायचंय का आतून बाहेर जायचंय? मुनी दीक्षा कधी होती हो? आतून होती का बाहेरून होती सांगा? जाऊ दे. आतून आतून आतून. बाहेरून तुम्ही किती दीक्षा घ्या की पण त्याला दीक्षा पण म्हणलं गेलं नाही. अजून तो पहिल्या गुणस्थानातच आहे म्हणलं. म्हणून नाही म्हणजे आता जेव्हा मुनी दीक्षा होती ना त्याच्यानंतर परत अजून जे वरचे गुणस्थान होतात मग ते संयमामुळं जे चारित्र्य असतं त्याच्यामुळं निमित्त होऊन ते पुढं सरकतात का असं विचार काय करतात सांग मला. म्हणजे एक खुलासा म्हणून बरं का तुलाच असं नाही सगळ्यांनाच खुलासा होईल. 6व्या 7व्या गुणस्थानाच्या वर मुनी काय करतायत?
6व्या गुणस्थानामध्ये ठीक आहे, दीक्षा घेतली आहे आणि तुम्हाला दिसतंय बहिरंगात चर्या करतायत, उपदेश देतायत, आहार करतायत, सगळं आपलं निर्दोष चर्येचं पालन करतायत. 7व्या गुणस्थानाच्या वर मुनी काय करतायत? प्रत्येक समयाला अनंत गुणी विशुद्धी वाढत चालली आहे आणि त्याच्या करतायत काय ते असं बहिरंगात तुम्हाला दिसण्यासारखं वेगळा संयम घेतला, बाबा आज एक नियम घेतलाय, उद्या एक नियम घेतलाय, मग 7व्यात 8व्यात गेलेत, 9व्यात गेलेत, काय केलंय काय असं बहिरंगात तुम्हाला फक्त. म्हणजे बाहेर कशामध्ये नाहीये हेच सांगायचंय मला. वृद्धी कुठे आहे हो? विशुद्धीची वृद्धी आहे, ती परिणामातून होणार आहे, बहिरंगातल्या चारित्रातून होणार नाहीये. ते निमित्त असेल बहिरंगात, हे वस्त्र सुटणार, सगळा परिग्रह सुटणार, हे सगळं अंतरंग स्थिरतापूर्वक बहिरंगामध्ये प्रगट होणार आहे. म्हणून म्हणायचं तिथं की जसं इथं तुम्हाला तिथं दिसत नाही आहे ना 7व्याच्या वर काही बहिरंगात पुरुषार्थ केलेला, तरी सुद्धा विशुद्धी वाढल्यामुळं गुणस्थान बदलत चाललंय वरवर, तसंच इथं सुद्धा का बाहेरून बघता? मग पहिल्या गुणस्थानातून चतुर्थ गुणस्थानात गेला की तुम्ही काय म्हणताय, कुठं काय व्रत आहेत, संयम आहे, नियम आहे, चारित्र्य आहे, म्हणून त्याला काही सम्यक्त्व नाही. काय झालं? बहिरंगात काही दिसलं नाही म्हणून तुम्हाला तिथं त्याचं चारित्र्याला बाधा देता येत नाही. जसं 7व्या गुणस्थानाच्या वर सुद्धा तुम्हाला बहिरंगात काही दिसणार नाही आहे. 12व्या गुणस्थानातून 13व्या गुणस्थानात गेला जीव, काय दिसतंय हो? दिसतंय तिथं मुनीवर जाऊन आदर विराजमान झाले वगैरे, पण बाहेरून बघू नका मला म्हणायचं आहे. काय त्यांनी वेगळं केलं नाही आहे तिथं, बस पुरुषार्थ अंतरंगामध्ये आहे. जितकं ज्ञान आतमध्ये स्थिर होत जाणार आहे, जितकं ते स्वभावामध्ये आनंद भोगत जाणार आहे, तशी तशी विशुद्धी वाढणार आहे आणि कर्मांची इकडं निर्जरा होत जाणार आहे. मग दिसेल तिथं बहिरंगात म्हणून तुम्हाला 5व्या गुणस्थानातला जीव 7व्या गुणस्थानात गेला तो असं बहिरंगात नग्नता सहज आली. तो दीक्षा घेताना तो 4थ्यात 5व्यात असेल की नाही? पहिल्यात पण असेल, पहिल्यात पण असेल. हा पण मग दीक्षा घेतल्यानंतर लगेच तो 7व्यात जाईल गेलेला असेल. हो, त्या क्षणाला, पुढच्या क्षणाला अंतर्मुहूर्तात तो ध्यानात जाऊ शकतो. म्हणजे कसं सांगितलं म्हणून तुम्हाला ते मुहूर्त वगैरे काढा आणि त्या दिवशी आमची दीक्षा आहे, कसं केलं हो तीर्थंकरांनी? तीर्थंकरांची दीक्षा कशी झाली? कुठला मुहूर्त काढला होता? हॅपी बर्थडेचा? म्हणजे मुहूर्त काढल्यावर त्या समयाला ते गुणस्थान, ती विशुद्धी होईल की नाही गॅरंटी नाही आहे. कोणाची स्थिरता असेल, दृढता असेल, तसं करतील ती गोष्ट आपल्याला माहीत नाही. पण जे स्टँडर्ड आहे ते सांगते की शास्त्रामध्ये काय सांगितलं, ज्या समयाला त्यांना असं वैराग्य झालंय, जिथं ती विशुद्धी प्रगट झाली आहे ना, असं बहिरंगात सुटलं, ते सोडावं लागलं नाही. इथं आपल्याला त्या मुहूर्ताला तुम्ही बाबा ते गाठ सोडा आणि ते लंगोटी काढा आणि ते सगळं परिग्रह सोडा, हे करावं लागतंय. किती बरोबर 10 वाजता 10 वाजून 10 मिनिटांनी करा. त्या समयाला कसं ते गुणस्थान असणार, किती विकल्प असणार उलटं. झाली का वेळ, किंवा मग समोर काय करतायत, काढू का नको, कुठेही अस्थिरता होऊ शकेल, त्याचं काय नाही म्हणायचं. म्हणून तिथं असं ज्या समयाला वाटलं ना त्या समयाला तिथं सोडले आणि आदिनाथ स्वामी नीलांजनीचं नृत्य चालू असतानाच विरक्त झाले, निघून गेले. आणि तिथं गेल्यावर काय करावं लागलं त्यांना, सगळं परिग्रह असं सुटला, पंचमुष्टी लोच केला आणि ध्यानस्थ झाले. नियम बोला. म्हणजे असं नियम आहे का की मुनी दीक्षा घेताना ते आता जे काय प्रोग्राम करतात ते सगळं करायला पाहिजे असं कुठं शास्त्रात आहे का? प्रभावना आहे ती, प्रभावना म्हणून करतील लोक, काय करायचं असेल ते. ओके, हां ठीक. नाही, पण मला तसं नाही विचारायचं, मला असं विचारायचं आहे की ते मुहूर्त वगैरे नाही, पण ज्या वेळेस त्यांनी ती दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या समयाला ते 7व्या गुणस्थानात असू शकतात का? हो, तिथं अनुभूतीपूर्वक बहिरंगामध्ये त्याग चालू आहे ना, मग तिथं समजा काय म्हणायचं, आत्ता वैराग्य झालं त्यात ना या क्षणामध्ये, आणि त्यांनी दीक्षा घेतली. दीक्षा घेण्याचं काय म्हणायचं आता इथं पंचमगुणस्थानवरती वैराग्य झालं. 1 मिनिट मला पूर्ण बोलू देत, माझं झाल्यावर बोला. पंचमगुणस्थानातला जीव आहे आणि त्या समयाला काय करतोय होतो, निरंतर काय चाललंय ना, त्याचं संख्यात गुणी निर्जरा चालू आहे, कधी सविकल्प कधी निर्विकल्प दशा आहे.
आता या गुणस्थानात त्याला समजा भाव, समजा आता हा 5व्या गुणस्थानावरती असेल, कुठलाही असेल, पहिल्यातला, चौथ्यातला किंवा 5व्यातला असेल, तर हा जीव उन्मुख झालाय, अनुभूती घेतोय आणि बहिरंगात सकल संयमाच्या सन्मुख झालाय. तर याची अनुभूती चालू आहे ना, कधीही घेईल तो अनुभूती, आणि यामध्येच पुरुषार्थ केलाय. समजा या समयाला अनुभव घेतला आणि बहिरंगामध्ये ते वस्त्र वगैरे सुटले, कुठलं गुणस्थान झालं होतं तिथं लगेच? इथं 7वं प्रगट झालं. काय करावं लागलं म्हणजे असं काय की आता मी कपडे काढलेत, आता मला ध्यान करायचंय, आता मला शुद्धोपयोगात जायचंय. निरंतर धारा आहे होती, अशी विशुद्धी अंतरंगातून आहे. त्यामुळं बहिरंगामध्ये ते सुटल्याचं तिकडं लक्ष नाही आहे, ते सुटलं, सोडलं नाही. म्हणूनच आम्ही 6व्या ठाणीमध्ये वाचताना आता काय आलं वर्णन की ते परमा नाही काय, रागादी भाव निवारते हिंसान भावित अवतरी. पहिलं काय, षटकाय जीवन हननते सब विधी दरव हिंसा टरी. टरी म्हणजे काय हो? टळी, टळली. हा, तुम्ही ते समजून घ्या शब्द काय आहे तो. टरी, टरी शब्द आहे, टाळली नाही आहे, टळली आहे. हां, तसंच सगळ्या ठिकाणी त्यांनी घेतलंय. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण आम्ही वाचलं काल काय, अंतर चतुर्दश भेद बाहर संग दशधा ते टले. म्हणजे काय, सगळा परिग्रह बहिरंगातला सुटला, सोडावा लागला नाही, टळला. असं ते पर्पजफुली लिहिलेले शब्द आहेत. म्हणजे आपण करायला जातो ते सगळं बाहेरून करायला जातोय. कर्तृत्व भाव नाही. हां, म्हणजे त्यांना म्हणायचंय की तिथं ते गुणस्थान कधी असतं, कसं असतं, 7वं कसं आलं त्यावेळेस. ह्याच्यामध्ये दिदी भावपाहूड मध्ये सांगू का, 73 नंबरची गाथा लिहिली आहे. भावेण होई नको मिच्छताय दोष चैऊणम पच्छादव्येण मुनि पयडते लिकम दिनानाय. भाव से पहले नग्न होता है, मिथ्यात्व को दोष छोड़ के, और बाद में द्रव्य से मुनि होता है और उसका लिंग बाहर प्रगटता है, ऐसा जिना गया है. म्हणजे काय सांगायचंय, त्यांनी अंतरंगातून विशुद्धी करत चाललाय ना वर वर. बहिरंगामध्ये दिसलं, तुम्हाला काय समजणार आहे? बहिरंगामध्ये पहिल्यातनं 5व्यात गेलाय. कोणी एक देश संयमी आहे आणि तो पहिल्या गुणस्थानात आहे, त्यांनी आज अनुभूती घेतली आणि 5व्या गुणस्थानात गेला. तुम्हाला काय समजणार आहे बहिरंगामध्ये? अंतरंग व्यापार आहे ना तो. तसंच 5व्यातून 7व्यात गेलेलं तुम्हाला काय समजणार आहे? फक्त बहिरंगामध्ये ते वस्त्र वगैरे सुटले म्हणून समजते. मग ते अंतरंग व्यापार तर त्याचा तसाच चालू आहे, निरंतर पुरुषार्थ. ती विशुद्धी वाढत गेली म्हणून तर सुटलंय बहिरंगामध्ये. मग तसंच त्यांनी अजून एक मोक्षपावडमध्ये घेतली आहे कुठंतरी गाथा. भावेण होई लिंगी नहुलिंगी होई दव्वमित्तेण तम्हा कुणिज्य भावम किम कीरदी दव्वलिंगेण. कळलं हो म्हणा. भावेण होई लिंगी, भावाने लिंग प्रगट होते. नहुलिंगी होई दव्वमित्तेण, बहिरंगामध्ये द्रव्य लिंगाने नुसतं ती दशा प्रगट होती असं नाही. तम्हा कुणिज्य भावम, म्हणून जीवांनो काय करा, भावामध्ये पुरुषार्थ करा, आपल्या परिणामांमध्ये पुरुषार्थ करा. किम कीरदी दव्वलिंगेण दव्वमेत्तेण का काय तर असं शब्द आहे. म्हणजे तुम्हाला द्रव्य पुरुषार्थ करून, नुसतं बहिरंगातल्या पुरुषार्थ करून काय होणार आहे? बहुतेक तरी कुठली दुसरी असेल, बॉक्सपाऊंडमध्ये नाही आली नाही, अष्टपाऊडमध्ये आली आहे कुठंतरी, आली आहे मला नाही लक्षात आता. बहुतेक भावपाऊडमध्ये आली होती. याच्यामध्ये 54 नंबरची भावपाऊडमध्ये आली आहे. भावपाऊड मधलं अजून एक आहे, भावेण होई नको बाहिर लिंगेण किंचनज्ञेण कम्म पयडीन नियरम नासई भावेण दव्वेण. सगळ्या गाथा एवढ्या सुंदर आहेत ना त्यातनं सगळं. म्हणूनच त्यांनी नियम केला होता सगळ्यांना की भावपाऊड वाचून काढा, तुमचे भाव प्रगट होणार. म्हणजे ॲटलिस्ट त्या मुनींचे भाव तरी कळतील आपल्याला की कसं त्यांचा पुरुषार्थ असतो, कुठं त्यांची दृष्टी आहे आणि आपली दृष्टी कुठं आहे. म्हणजे ह्या सगळ्यातून बाह्यलिंगाकडे जायचं नाही आहे. बाह्य चारित्र हे त्याला अचारित्रच म्हटलं जाणार जोपर्यंत अंतरंग चारित्र्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून चारित्र्याला
मोक्षाचा मार्ग म्हणलाय. चर काय सांगितलं, स्वभावामध्ये चर म्हणजे फिरणे, ह्याला म्हणलं चारित्र. चारित्र हा धर्म आहे असं 7व्या गाथेमध्ये सांगितलं ना प्रवचन सारच्या, आणि त्यामध्ये त्यांनी घेतलंय स्वरूपे प्रतपनम विजयनम तपह. स्वरूपामध्ये विचरण करणे, फिरणे हे तप आहे, हेच चारित्र आहे. मग स्वरूपात फिरायचं म्हणजे कुठं जायचं आहे हो, कसं फिरायचं आहे, बस हा मी जाणणार आहे हे जाणणं, हेच चारित्र आहे, हेच तप आहे. तर म्हणून सांगतायत त्यांनी की चारित्र हा मोक्षमार्ग आहे, अचारित्र मोक्षमार्ग नाही. आता पुढं त्यांनी अजून विशेषणं घेतली आहेत, वेळ संपली आहे, बघू उद्या बघू. अजून ह्याच्यावर चिंतन करा. प्रत्येक विशेषणामधून आपल्याला खूप भाव समजतो त्यातून, की आपण आपली परीक्षण करायचं की मी मोक्षमार्गस्थ आहे का. बहिरंगात लोक आज काय करतायत, खूप पुरुषार्थ करतायत सगळ्या चारित्र्यातून. काय आम्ही आज प्रतिमा घेतली, एवढे नियम केले, एवढे व्रत केले, इतके उपवास केले, काय करताय हो ते करून. म्हणजे करू नका म्हणायचं नाही आहे मला, सगळं करा, पण प्रथम स्टेप काय आहे, पहिली सीडी काय आहे, मोक्षमार्ग की प्रथम सीडी याविन ज्ञानचरित्रा. सगळ्यात पहिली सीडी आहे सम्यक दर्शन, त्याला प्राप्त करा. त्यापूर्वक बहिरंगामध्ये होत जाणार आहे तुमच्याकडून तसा पुरुषार्थ. पण पहिल्यांदा सम्यक दर्शन सम्यक ज्ञान असेल तर त्यापूर्वक बहिरंगामध्ये गुणस्थानांची सुद्धा वृद्धी दिसून येते. सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र युगपत प्रगट होतं. कुठंही असेल तो जीव पहिल्या गुणस्थानातून कुठंही जाऊ देत, तिन्हींची प्राप्ती युगपत आहे. म्हणून सांगायचं आहे की आपला निर्णय आपल्याला करायचा आहे. बाहेरून कोणी तुम्हाला म्हणेल की तुमच्याकडं काय संयम नाही आहे, तर तुम्ही कसले सम्यक दृष्टी, तर तिथं आपल्याला समजतंय तिथं की आपण केलाय तर पुरुषार्थ किंवा तो निर्णय ते प्रामाण्य मला माझं समजणार आहे, दुसऱ्याला नाही. म्हणून तेवढा निर्णय पक्का करा आणि स्वभावामध्ये राहा, तर त्याच समयाला जे प्रगट झालेलं आहे ते चारित्रच आहे, तो मोक्षमार्गच आहे. हो जाणा आम्ही श्रद्धा ज्ञान चारित्र संपन्न जीव आहे. आम्ही अनंत आनंदाने सहित आहे. आम्ही अनंत कर्म परमाणूंपासून भिन्न अबद्ध स्वरूप आहे. अनंतानुबंधी रहित आहे. निष्कर्म स्वरूपोहम चारित्र संपन्न स्वरूपोहम मोक्ष स्वरूपोहम. ओम विसर्जन.